संभाजीनगरमध्ये भाजप आमदाराच्या कार्यालयामध्ये बंदूक आढळलेली आहे। आमदार संजय केनेकरांच्या ऑफिसमधील एका बॅगेमध्ये बंदूक आढळली आहे। ऑफिसमध्ये सापडलेल्या बॅगेमध्ये बंदूक आढळल्याने खळबळ उडालेली आहे। हा घातपात असू शकतो अशी शंका केनेकरांनी व्यक्त केली आहे। तर आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयामध्ये एक बॅग आढळून आलेली होती आणि या बॅगेमध्ये ही बंदूक सापडलेली आहे, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। हा घातपाताचा डाव असू शकतो अशी शंका केनेकरांनी व्यक्त केली आहे। आणि इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। भाजप आमदार संजय केनेकर यांच्या ऑफिसजवळ एक बॅग सापडली। आपण बघतोय ही बॅग आहे आणि या बॅगमध्ये बंदूक सदृश्य वस्तू दिसते। बंदूक खरी आहे की खोटी आहे याची कल्पना नाही, मात्र बॅगच्या बाहेर म्हणजे ऑफिसच्या बाहेरच ही संशयास्पद बॅग आढळली आहे आणि या बॅगमध्ये ही सगळी वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसते। पोलीस सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। पोलीस या सगळ्या प्रकाराची पाहणी करतायत। नक्की बंदूक खरी आहे खोटी आहे हे जाणून घेण्याचा, शहानिशा करण्याचा प्रयत्न करतायत। आमदार संजय केनेकर आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया कधी सापडली ही बॅग आणि काय होतं म्हणजे 7:30ला माझ्या ऑफिस बघणारे जे आहेत माझे सुय सहाय्यक महेश बुराडे यांना ती बॅग इथं आढळून आली। त्यांनी मला फोन केला अशी बॅग आहे। म्हटलं कोण्या कार्यकर्त्याची असेल, कोणी व्यक्ती कामाला येतो, माझ्याकडे बरेच जण कामाला येतात आणि सातत्याने गर्दी असते, कोणाची असेल तर आतमध्ये ठेवून घे। तर सकाळी त्यांनी ती त्याला उघडून पाहायला लावली तर त्याच्यात गन होती। तर मी पोलीस स्टेशनला फोन केला की एक बॅग आहे आणि कोणीतरी ठेवून गेलं, त्याच्यात गन आहे आणि मला सातत्यानं धमक्या येत राहतात आणि मी या शहरामध्ये महानगरपालिकेच्या याच्यात सातत्याने बोलत असल्यामुळे बऱ्याच जणांनी बरेच धमक्या दिलेल्या आहे, परंतु आता कोणी कोणत्या उद्देशाने ही गन आणली माहीत नाही। मला वाटतंय घातपात असू शकतो? निश्चितच आता मला तर धमक्या सातत्याने येत असतात। मी कोणत्याच धमकीची तक्रारही पोलीस आयुक्तांकडे केलेली नाही आहे, कारण सगळ्यांना माहितीच आहे की मला सातत्याने धमक्या येत असतात। माझ्यावर बऱ्याचशा वेळेस प्रयत्नही झालेले आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतंय हा असा घातपात असू शकतो। निश्चित कधीपासून ही बॅग? ही काल संध्याकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी आणि उघडून तुम्ही आता पाहिली? सकाळी पाहिली ती आतमध्ये नेऊन। आपण बघतो ही बॅग आहे या ठिकाणी। या बॅगमध्ये बंदूक आहे आणि पोलीस त्या सगळ्या प्रकाराची आता पाहणी करत आहे आणि त्यानंतर थोड्या वेळात ही बंदूक खरी खोटी काय ते स्पष्ट होईल। मात्र भाजप आमदार संजय केनेकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांना अनेक वेळा धमक्या होत असतात, त्यांना अनेक जण धमक्या देतात, त्यामुळे हा घातपाताचाही प्रकार असू शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केलाय। मात्र थोड्याच वेळात पोलीस या सगळ्याबाबत शहानिशा करेल। मात्र तुर्तास हे भाजप आमदाराचं ऑफिस आहे, इथे ही बॅग आहे, त्यात बंदूक दिसते आणि भाजप आमदार सुद्धा या ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांनी घातपाताची भीती व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर। जी वस्तू आहे ती आम्ही ताब्यात घेतली, ती इन्व्हेस्टिगेशन करून आपण सांगू। एअरगन सारखी दिसते ती, आणि त्यानंतर ती कोणी आणली काय आणली ते कॅमेरे आम्ही चेक करू आणि त्यानंतर त्यानं कशासाठी आणली, त्याचा उद्देश काय हे सगळं चेक करून आपण इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला प्रथम दर्शनी एअरगन दिसते। एअरगन दिसते ती म्हणजे का आणली कशासाठी आणली ती कुणी आणली ते आपण CCTV फुटेज वगैरे पाहून याचं सविस्तर इन्व्हेस्टिगेशन करून आपण त्याला शोधून काढू। धन्यवाद।